घरातून निघायलाच उशीर झालेला आहे, अंधार पडलेला आहे आणि आम्ही आत्ता निघालो आहे गावात जायला. जन्माष्टमीसाठी कृष्णाचा पाळणा घ्यायचा आहे, त्यासाठी गावामध्ये चाललो आहे आणि थोडीशी शॉपिंग देखील करायची आहे. हॅलो नाही याची प्राइस काय आहे? 550 350 सॉरी 300 250 200 कोणता बघा सर? काय प्राइस? 180 रुपये. हे ना थोडं सरळ करावं लागेल. सो गाईज, बरेच सारे पाळणे बघितल्यानंतर आम्हाला श्रीकृष्णासाठी पाळणा भेटलेला आहे आणि हे मी शिवण्यासाठी इथे कृष्णाची ज्वेलरी दिसली. सो मी बघत होते तर मला एवढी काही आवडली नाही. सो मी दुकानामध्ये जाऊन देखील आतमध्ये भरपूर सारी ज्वेलरी बघितली. त्यांच्याकडे होते ते त्यांनी सगळे दाखवले मला. गाईज, प्रॉब्लेम असा होत होता की पूर्ण सेटला एकसारखे डायमंड्स नव्हते लावलेले. जे स्टोन लावलेले होते ते वेगवेगळ्या कलरमध्ये होते. सो पूर्ण सेट वेगळाच दिसत होता. सो मला नाही आवडलं, मी नाही घेतला. शेजारी खेळणीचं दुकान दिसल्यानंतर श्रेयस लगेच शेजारच्या दुकानामध्ये पोहोचलं शिवण्यासाठी काहीतरी खेळणी घेण्यासाठी. आणि गाईज, हे बघा, इथे डॉल होत्या. या सगळ्या इंटरनॅशनल डॉल होत्या, इंडियातल्या नव्हत्या. पण एकदम सॉफ्ट आणि क्वालिटी वाईज एकदम सुपर क्वालिटी होती. खूप छान होतं, मला खूप जास्त आवडल्या. मी शिवण्याला नक्की इथून एक तरी डॉल घेणार आहे. हे बघा, ही सगळ्यात क्यूट मला आवडलेली. खूपच जास्त सॉफ्ट आणि खूप जास्त क्यूट होती. मला मॅचिंग कॅप देखील होती बघा. खूप छान छान डॉल होतं सॉफ्ट. अजून श्रेयस तिच्यासाठी काहीतरी खेळणी बघत होता शिवसाठी. अलग है, सीखना पड़ेगा. हाँ ठीक है, चलो छोटी भी अभी पहले ABCD. हाँ ठीक है. गाईज, इकडे मला राख्यांचे मोठी शॉप दिसले. सो मी राख्या बघण्यासाठी गेली. मी ऑलरेडी ऑनलाईन मागवलेल्या होत्या राख्या, पण तरी बघायला गेली मी. इकडे किड्स राख्यासुद्धा होत्या, मोठ्यांच्या राख्या होत्या, भरपूर राख्या होत्या. सिम्पलमध्ये देखील होत्या. आम्ही बाप्पाचा ड्रेस घेण्यासाठी इथे थांबलो होतो. आणि हे बघा, किती सुंदर ड्रेस भेटला आहे मला. पीच कलरचा डिझाईन देखील उठून दिसत आहे. खूप छान. इथे खूप वेगवेगळ्या ड्रेस होते आणि झुला देखील होते छोटे छोटे. बाप्पाचा ड्रेस आणि फेटा घेतला आम्ही आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. गाईज, फेस्टिवलच्या सीझनमध्ये गावामध्ये खूप जास्त गर्दी असते आणि सारखी ट्रॅफिक होत असते. थोडं पुढे आल्यावरती हे पाणीपुरीवाले दादा दिसले आणि श्रेयसला आठवलं की आम्ही एकदा यांच्याकडे पाणीपुरी खाल्ली होती आणि श्रेयसला खूप आवडली होती. सो आम्ही हे पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. आणि हे पाणीपुरीची गंमत अशी की हे दादा म्हणजे पाणीपुरीचं पाणी जे असतं ते गरम करून देतं. पाणी बघा तुम्ही इथे बघू शकता, ते गरम करत होते. गाईज, गावात येऊन आम्हाला 2 तास झाले होते, जवळजवळ 9:30 वाजत आलेले होते. आणि शिवला आम्ही घरी ठेवून आलो होतो. सो तिला देखील आता आमची आठवण येत असेल. या मावशी भेटल्या, या देखील आम्हाला सांगत होत्या. शॉपिंग करून त्या देखील थकल्या होत्या आणि त्यांना देखील पाणीपुरी आवडत होती प्रचंड. त्यामुळे त्या देखील पाणीपुरी खाण्यासाठी थांबल्या होत्या. श्रेयसने एकदम तिखट पाणीपुरी खाल्ली. सो गाईज, असे सिम्पली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.